जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई जीके सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती केस हेअरिंग संदर्भात थोडी आनंदाची बातमी आहे। कारण काल सुप्रीम कोर्टामध्ये जी हेअरिंग होणार होती ती झाली नव्हती, कारण तिथपर्यंत पेसा केस हेअरिंगचा नंबरच आलेला नव्हता आणि 18 सप्टेंबरला देखील पेसा केस हेअरिंगचा सिरियल नंबर हा 18 असल्यामुळे तिथपर्यंत सुनावणीचा नंबरच आलेला नव्हता आणि त्या दिवशी देखील सुनावणी झाली नव्हती आणि काल देखील पेसा केस हेअरिंगचा सिरियल नंबर हा 20 होता। त्यामुळे या केसपर्यंत हेअरिंगचा नंबरच आलेला नव्हता आणि ती कनेक्टसुद्धा झाली नव्हती। पण काल सिरियल नंबर 19 असणारी केससुद्धा कनेक्ट झाली होती आणि 21 नंबर असणारी सुद्धा कनेक्ट झालेली होती, पण पेसा केस ही काल कनेक्टच झाली नव्हती मुळात, त्यामुळे तिची हिअरिंगसुद्धा झालेली नव्हती। आणि कालच सुप्रीम कोर्टाने जी आपल्याला नवीन डेट दिलेली होती 1 ऑक्टोबर 2024, परंतु ती डेट आता रिवाईज करण्यात आलेली आहे आणि आता नवीन डेट 24/9/2024 म्हणजे 24 सप्टेंबर देण्यात आलेली आहे। आणि माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे, या 24 सप्टेंबरला तरी न्याय द्या, कारण 1 वर्षापासून या पेसा क्षेत्रामध्ये राहणारा आदिवासी विद्यार्थी हा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। कारण आपण सुप्रीम कोर्टाला न्यायाची देवता मानतो आणि ही न्यायाची देवता जर न्याय देत नसेल तर हळूहळू लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडत चालतो। त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे का या 24 सप्टेंबरला लांबचा सिरियल नंबर न देता 1 नंबरलाच घ्या आणि अंतिम निकाल देऊन या पेसा भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्या आणि जे तारीख पे तारीखचा खेळ चालू आहे याला कुठेतरी पूर्ण विराम द्या, हीच माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती आहे। आणि केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि आदिवासी समाजाचे 24 आमदार असेल, आदिवासी विकास मंत्री असतील, यांना सर्वांना विनंती आहे का आता तरी या पेसा केसकडे लक्ष द्या, नाहीतर येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा फटका तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही। आणि येणाऱ्या 10-15 दिवसात आचारसंहिता कधी पण लागू शकते आणि जर या शासनाने पेसा भरती संदर्भात आचारसंहितापूर्वी योग्य तो निर्णय घेतला नाही तर आदिवासी समाजाला खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या या शासनाला योग्य धडा शिकवला जाईल। आणि या सरकारला धडा शिकवण्यासाठी पेसा भरती संदर्भात माझे आमदार JP गावित साहेब असतील, अनेक आदिवासी संघटना असतील, यांच्या बैठका सुरू आहेत आणि लवकरच तुम्हाला पेसा भरती संदर्भात नवीन भूमिका आणि पुढची दिशा काय असेल याबाबत कळवण्यात येईल। आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।